वाफ येण्यासाठी त्यावरती आपल्याला 2-3 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चांगली वाफ येऊ द्यायची आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ आरती या मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. त्यासाठी इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे पावशेर पनीर घेतलेला आहे. इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची चांगली भाजली गेल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि तो चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामुळे कांदा लवकर मऊ होतो आणि पटकन शिजला जातो. गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच टोमॅटो घालायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट देखील टाकायची आहे. त्यामुळे ती देखील कांद्यासोबत चांगली परतल्या जाईल. इथे बघू शकता तुम्ही कांदा चांगला भाजून झाला आहे. त्यामध्ये आता टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो टाकून झाल्यानंतर तो देखील आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. दोन्ही पटकन शिजण्यासाठी त्यावरती आपल्याला पुन्हा 2-3 मिनिटे वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे आणि चांगलं शिजवून द्यायचं आहे. कोणाकोणाला पनीर आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे पनीरची भुर्जी एकदा बनवून बघा आणि टेस्ट करून पहा. खायला एकदम टेस्टी आणि मस्त लागते. इथे मी 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहे. इथे बघू शकता तुम्ही वाफ चांगली आलेली आहे. आता आपण त्यावरचं झाकण काढून घेऊया. कांदा टोमॅटो चांगलं मऊसर आणि लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे चांगलं शिजलं गेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. हे सगळं चांगलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि पनीर मसाला. पनीर मसाला टाकल्यामुळे भुर्जीला छान अशी चव येते. तुम्हाला यामध्ये अजून कोणते मसाले ॲड करायचे असतील तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये धने जिरे पावडर टाकायचे आहे. मी इथे टाकायला विसरले आहे. तुम्ही नक्की आठवणीने टाका. मसाले टाकून झाल्यानंतर हे सर्व चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी पनीर किसून घालणार आहे. इथे तुम्ही पनीर किसून देखील घालू शकता किंवा हाताने चुरून देखील घालू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पनीर टाकू शकता. इथे मी पनीर किसूनच घालणार आहे. इथे मी सर्व पनीर किसून घेतलं आहे. ते आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. पनीर भुर्जी ही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे. अंड्याच्या भुर्जीसारखीच ही देखील रेसिपी आहे.
आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी प्रोटीनयुक्त असा हा आहार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. लक्षात असू द्या की कांदा परतत असताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ ऑलरेडी टाकलं होतं, त्यामुळे परत मीठ टाकताना तुम्ही तुमच्या अंदाजाने व चवीनुसार मीठ टाका. मीठ टाकून झाल्यानंतर सर्व आपल्याला परत एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती 2-3 मिनिटे वाफ येण्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. वाफ येण्यासाठी त्यावरती 2-3 मिनिटे आपण झाकण ठेवणार आहोत. 2-3 मिनिटांनी झाकण काढून बघायचं आहे. चांगली वाफ आलेली आहे. मस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे. ती आपण परत एकदा चांगली मिक्स करून घेणार आहे आणि वरून टाकणार आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली पनीर भुर्जी. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच ताई आपला व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरतात. पनीर भुर्जी रेडी आहे. आता आपण जेवणासाठी ताट तयार करून घेऊयात. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जेवणासाठी आपलं ताट रेडी आहे. पनीर भुर्जी, चपाती आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी. तुम्हाला जर कैरीच्या चटणीची रेसिपी हवी असेल तर मी यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.